नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आज 20 जुलै आषाढी एकादशी. सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि विठुरायाला विनंती करतो, प्रार्थना करतो त्यांच्याकडे की आमच्या शेतकऱ्यांचं चांगलं पीक बहरू दे, उत्पादन त्यांचं वाढू द्या, उत्पन्न एकरी नफासुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मिळू द्या, चांगलं पाऊस पाणी पडू द्या, रोगराई कीड याचं प्रमाण कमीत कमी किंवा नगण्य असावं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे फायदा झाला पाहिजे. तर मंडळी, काल आपण लाईव्ह घेतलं 19 जुलैला आणि त्यात आलेल्या प्रश्नांचं उत्तरं देण्यासाठी आता आपण हे रेकॉर्डिंग व्हिडिओ केलेला आहे. मी सगळे प्रश्न वाचलेत आणि मी म्हणतो तसंच 95% प्रश्नांचे उत्तरं मी कालच्या लाईव्हमध्येच दिलेली आहेत. पण तरीसुद्धा शेतकरी जे त्याचे वेगळे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत. आता कॉमन प्रश्न की बा हे चालेल का, ते चालेल का, इतक्या दिवसाचं सोयाबीन आहे, हे फवारू का, ते फवारू का, तुरीला असं करू का, हे सगळे उत्तरं मी दिलेले आहेत. तरीसुद्धा परत काही जे वेगळे प्रश्न आहेत ते आणि तुमचे काही ज्याची उत्तरं दिलेले असे सुद्धा काही प्रश्न आपण आता घेणार आहोत. तर व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीनं तूर पेरणी केली आहे, दोन्ही बाजूचे तास सोडले आहेत आणि विरळणी पण केली आहे. आता मला ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करायची आहे, तर त्यासोबत पुन्हा कशाची ड्रेंचिंग करू? ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करायची आहे, तुम्ही करू शकता. त्यासोबत तुम्हाला टाकायचं असेल तर आपलं रायझर जे आहे एकरी 1.5 ते 2 लिटर रायझर वापरू शकता, बाकी काही नाही वापरलं तरी चालेल. किंवा PSB आणि KMB, पी बूस्ट आणि K-लिप जर वापरायचं झालं तर ते सुद्धा वापरू शकता. आमच्याकडे झेनॉम नाही आहे, किंग डोक्सा आहे, चालेल का? तर किंग डोक्सामध्ये सुद्धा इंडॉक्सी कार्ब आहे आणि हे गरडा कंपनीचं, उत्कृष्ट कंपनीचं उत्पादन आहे. तुम्हाला झेनॉम नाही मिळालं तर किंग डोक्सा तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. तुरीचे पान आळी कातरत आहे, पेरणीला 30 दिवस झाले, कोणते औषध फवारू? जर फार जास्त प्रमाण नसेल तर काही औषध फवारण्याची गरज नाही आणि जास्तच प्रमाण असेल तर आपलं इमामॅक्टिन जे आहे, इमान वगैरे 8 ते 10 ग्रॅम ते तुम्ही वापरू शकता. सोयाबीनला मायक्रोन्यूट्रिएंट देणे गरजेचं आहे का आणि ते कोणत्या स्टेजमध्ये फवारणी करावी ते सांगा. फारशी गरज किंवा तेवढा खर्च करावा असं मला वाटत नाही. फक्त चुनखडी जमीन जर असेल किंवा पांढरी जमीन जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही झिंक EDTA आणि फेरस EDTA 20-20 ग्रॅम प्रतिपंप हे द्यायला हरकत नाही. रिहांश मिळत नाही आहे, थायमिथॉक्झाम 30% मिळालं, कंटेंट एकच आहे का? हो, बिलकुल. रिहांशमध्ये थायोमिथॉक्झाम 30% FS हेच कंटेंट आहे. तुम्ही चांगल्या कंपनीचं कोणतंही थायमिथॉक्झाम रिहांश नाही मिळालं तर वापरू शकता. पुढील फवारा 21 जुलैला घेणार आहे. इमान पांडा सुपर व्हिसल्प अधिक लिओसिन फवारणार आहे, सोबत गजब घेऊ का? सोयाबीन 43 दिवसाचं होईल. तर इमान पांडा सुपर व्हिसल्प आणि लिओसिन आणि परत गजब घेऊ का असं विचारताय तुम्ही. एवढं जमणार नाही तुम्हाला. 43 दिवसाचं सोयाबीन होतं आहे. जर तुम्हाला वाढ जास्त असेल तर मग गजब न घेता फक्त लिओसिन, व्हिसल्प, पांडा सुपर आणि इमान घेऊ शकता. पांडा सुपरही तुम्ही पांढरी माशी जर असेल तर, किंवा जर खोडमाशीच आहे आणि पानावरची आळ्या आहेत तर मग झेनॉम, व्हिसल्प आणि लिओसिन असं घेऊ शकता. कापूस व तूर पावसाच्या पाण्याने उधळत आहे. तर बघा, जिथं पाणी साचून राहतं, मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, त्याच्या बाजूला काडीनं 5-7 इंच खोल असे छिद्र 4-5 करायचे. जर त्यानंतरही जर उधळण्याचं प्रमाण असेल तर साधारणतः अर्धा किलो तुमचं हे कॉपर, अर्धा किलो कॉपर आणि 1.5 लिटर रायझर याचं एका एकराला ड्रेंचिंग करायचं, आळवणी करायची, नोझल काढून ते एका यानं टाकायचं बुडाशी. तुरीचे शेंडे आहे, सोयाबीनवर लिओसिन मारले तर चालते का? तुरीवर काही विपरीत परिणाम होईल का? मी कालही सांगितलं, तुरीवर न पडता तुम्हाला सोयाबीनमध्ये लिओसिन वापरायचं असेल आणि तूर आंतरपीक असेल तर तुरीवर पडू देऊ नका. तुरीची वाढ काही दिवस थांबू शकते
त्यामुळं त्याच्या बाजूला आपल्याला टीन पत्र किंवा थप्पड किंवा खताचे पोते बाजूला धरावं लागतील आणि तुरीवर ते फवारा जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ॲम्वे आपसा 80 काय आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत? ॲम्वे आपसा 80 हे स्टिकर स्प्रेडर आहे आणि ते चांगल्या गुणवत्तेचं एक स्प्रेडर आहे, काही हरकत नाही त्याला वापरायला. IBA आणि रसद याला पर्याय कुठल्या तरी कंपनीचा असेल तर सांगा हळद या पिकासाठी. तर बघा, रसदला तर पर्याय नाही आहे, ते नाही मिळालं तर वापरू नका, कारण ते मिळणंही फार कठीण वाटतंय मला. पण IBA जे आहे, तर हे IBAचं टेक्निकल नावच IBA आहे, तर तुम्हाला ते थोडंसं शोधावं लागेल. IBA तुम्हाला IBA नावानंच मिळू शकतं. सोयाबीन अनुक्रमे 37, 38, 39, 40 दिवसाचे आहे. पावसामुळे तणनाशक व्यतिरिक्त कोणता स्प्रे नाही झाला. फुलाची सुरुवात आहे, पहिला स्प्रे कोणता घेऊ? तर पहिला स्प्रे जर आत्तापर्यंत झाला नाही तर डायरेक्ट तुम्ही झेनॉपचा स्प्रे घेऊ शकता. खोडात अळी असेल तर ती कंट्रोल होईल, पानावरची अळी तीसुद्धा कंट्रोल होईल. फुलाला सुरुवात झाली तर तुम्ही झेप तिथं घेऊ शकता. जास्त जर वाढ असेल तर एकतर झेपचा डोस डबल करा किंवा मग झेप कॅन्सल करा, लिओसिन 40 मिली घ्या, असं करू शकता तुम्ही त्यात. देर इज ब्लॅक स्पॉट ऑन कॉटन लिप ऑन बॅक साईड, इज इट अ फंगस? नाही, ते फिजिओलॉजिकल आहे. काही जातींमध्ये कापसाच्या असं वैशिष्ट्य असतं की मधली जी शीर आहे त्या मधल्या शिरीच्या मध्यभागी एक काळा छोटासा डॉट असतो, तर ते वैशिष्ट्य आहे त्या जातीचं, ते काही फंगस वगैरे नाही आहे. कपाशी पाणी साचल्यानं पूर्णपणे करपली व काळी झाली, उपाय सांगा. जर त्याच्यावर गाळ साचला असेल तर मग सगळ्यात पहिले आपल्याला पेट्रोल पंपानं पाणी शिपडून ते पानं धुवून काढावं लागतील. पाणी शिपडून ते पानं धुवून काढा. त्याच्यानंतर जर तिथे पाणी अजूनही साचलेलं आहे किंवा ओलावा जास्त आहे तर एकरी 1-2 बॅग सुपर फॉस्फेट, त्यात 2-3 किलो सल्फर टाका, सल्फर WDG, आणि ते फेकून द्या, म्हणजे वापसा लवकर होईल. आणि त्या कापसाला रायझर आणि परत सल्फरचं ड्रेंचिंग करा. एकरी 1.5 ते 2 लिटर रायझर आणि 1.5 ते 2 किलो सल्फरचं ड्रेंचिंग करा. सोयाबीनवर थायोमेथॉक्झॉन अधिक लॅम्बडा वापरले, आता पांढरी माशी आहे, काय फवारणी घ्यावी? जर पांढरी माशी जास्त प्रमाणात असेल आणि जर तुमचं खोडात अळी नसेल तर तुम्ही पांडा सुपर घेऊ शकता, क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन. जर आळी पानावरची जास्त असेल तर मग इमान म्हणजे इमामॅक्टिन अधिक पांडा सुपर असं घेऊ शकता. या पद्धतीनं तुम्हाला योग्य जे वाटतं परिस्थितीनुसार घ्या. सोयाबीनमध्ये डबल तणनाशक फवारले तर चालेल का? पीक 30 दिवसाचं आहे. आपण शक्यतो शिफारस करत नाही डबल तणनाशक फवारायची, पण तणामुळं सोयाबीन पूर्णच वाया जात असेल तर मग नाईलाजानं विपरीत परिस्थितीमध्ये दुसऱ्या वेळेस तणनाशक फवारू शकता, पण मग तिथे शॉकअपचा वापर आपण नक्की करावा. पावसामुळे खूप तुरीचे नुकसान झाले, तूर मेली आहे, त्याच ठिकाणी परत आता तूर पेरली तर चालेल का? उत्पादनात घट होईल का? फारसं उत्पादनात घट होणार नाही. तुम्ही तिथे परत तूर डोबू शकता. फक्त लहान मोठे झाडं राहतील, पण फुलं एका सोबतच तुरीला येतील, काही अडचण नाही. हळद या पिकाविषयी माहिती द्यावी. तर हळदीचा आपण पूर्ण व्हिडिओ एक बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. हळद, अद्रक, मिरची, ऊस, त्यानंतर मका, या सगळ्याच पिकांचे व्हिडिओ आपण बनवून टाकलेले. कांदा आहे, तर या सगळ्या पिकांचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर माहितीसाठी पाहू शकता. ट्रायकोडर्मा किती दिवस काम करते? जोपर्यंत जमिनीमध्ये ओलावा आहे चांगला तोपर्यंत ट्रायकोडर्मा तिथे काम करते. ओलावा कमी झाला किंवा एकदम चिबाड जमिनीमध्ये ट्रायकोडर्माचं काम कमी होते, पण वापसा स्थिती जर असेल तर तोपर्यंत ट्रायकोडर्मा मल्टिप्लायसुद्धा होतो आणि कामसुद्धा करतो. तणनाशकासोबत झेनॉप 1261 वापरू शकतो का? तणनाशकासोबत झेनॉप वापरा, मग तर सोबत 1261 टाकू नका शक्यतो. सर, मी 2 एकर कापूस लावला होता, पाऊस एवढा भयंकर पडला की कापूस पाण्याखाली होता, सगळ्या कपाशी वाहून गेली, आता कोणत्या पिकाची पेरणी करावी ते सांगा. तर तिथे तुम्ही काही चिंता करू नका, तूर लावून द्या. तूर हे उशिरा जरी पेरणी केली, लागवड केली तरी उत्तम उत्पादन देऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुरीला खर्चसुद्धा कमी येतो. जिथे दुबार करायची वेळ आली, जिथे पाण्यात पिकं वाहून गेले,
जिथे अजून पाऊसच पाहिजे तसा पडलेला नाही, तर तरी आपल्याला आता पेरणी करायची, तर मला असं वाटतं की अशा ठिकाणी तूर हे सोल क्रॉप म्हणजे निखळ तूर जरी लावली आपण तर कमी खर्च होईल आणि आपल्याला इतर पिकांच्या तुलनेत तिथे तुरीमध्ये उशिरा लागवड झाल्यानंतर उत्पादनात फारशी घट होत नाही. लिओसिन सोबत कॉम्बिनेशन सांगा, साधं मारायचं की कसं? तर लिओसिन तुम्ही कीटकनाशकासोबत मारू शकता, काही अडचण नाही. झेनॉप असेल, रेज असेल किंवा तुम्ही त्यासोबत झेप घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही. शक्यतोवर आपण लिओसिन आणि झेपसोबत शिफारस करत नाही. सोयाबीन फुल अवस्थेत आल्यावर कोराजेन 1261ची फवारणी केली तरी चालेल का? आणि त्यानंतर फवारणी करण्याची गरज भासेल का? तुमचे उत्पादन आमच्याकडे मिळत नाही. तर फुल अवस्थेत आल्यानंतर कोराजेन तुम्ही मारू शकता, 1261सुद्धा त्यात घेऊ शकता, काही अडचण नाही. त्याच्यानंतर परत फवारणी करावं लागेल का हे आता सांगणं कठीण आहे. नंतर जर आपल्याला अळीचं प्रमाण वाढलं तर मग आपल्याला परत फवारणी घ्यावा लागू शकते. तूर विरळणीसाठी 4 दिवस उशीर झाला तर चालेल का? काही अडचण नाही. मी कालसुद्धा सांगितलं की आपण 25 दिवसाला शिफारस करतो. पहिली म्हणजे विरळणी आणि शेंडे खुडणं, दुसरा शेंडे खुडणं 50, तिसरं 75. पण विरळणी करायला 4-5 दिवस मागं पुढे झालं तर चालेल. पण जास्त जर उशीर झाला तर मग ते झाडं जास्त मोठे होतात, मग त्याचे एकमेकात मुळं जातात. तर ते असे मुळं एकमेकात जर घुसले नसतील तर विरळणी तुम्ही 4-5 दिवस उशिराही करू शकता, काही अडचण नाही. शेंडे खुडणंसुद्धा तुम्हाला उशीर जर झाला तर मग 3 वेळेस शेंडं खुडणं होणार नाही, एखाद्या वेळेस 2च वेळेस शेंडे खुडावं लागतील. मग समजा 25 दिवसाला आपण शेंडे खुडायला सांगतो, 10 दिवस उशीर झाला, 35व्या दिवशी जर झालं तर मग दुसरं 50 दिवसाच्या ऐवजी 60 दिवसाला परत शेंडे खुडायचे. कपाशीची पहिली फवारणी किती दिवसांनी करावी? 11 जूनची लागवड आहे. तसं कापसावर कीड असेपर्यंत फवारणी करण्याची गरज नाही, पण पाते लागल्यानंतर फुलं लागेपर्यंत किंवा 55 दिवसाच्या दरम्यानपर्यंत आपण जर कीड दिसली तर नक्कीच करा. पण नाही जरी दिसली तर बारकाईनं पहा. पाते अळी जी आहे ती जर असेल किंवा गुलाबी बोंडाई, फुल लागल्यानंतर गुलाबी बोंडाईचा पतंग अंडे घालतो, ती जर बारीक अळी असेल तर मग तुम्ही तिथं रेजचा फवारा देऊ शकता. त्यासोबत गरजेनुसार जर पाते चांगले असतील तर अजून पाते वाढण्यासाठी झेप घ्या. वाढ कमी असेल तर झेपच्या ऐवजी मग तिथं रिफ्रेश आणि 19-19 घेऊ शकता. सोयाबीनवर झेनॉप आणि साप सोबत फवारल्याचं चालेल का? चालेल, पण सध्या तरी मला सोयाबीनवर बुरशीनाशक फवारण्याची फारशी गरज वाटत नाही. ज्या ठिकाणी 15 जूनच्या आधी पेरण्या झालेल्या आहेत अशा ठिकाणी समजा 40 दिवस झाल्यानंतर 45 दिवस झाल्यानंतरच्या फवाऱ्यात तुम्ही मग सापच्या ऐवजी टिबिकोनाझॉल अधिक सल्फर म्हणजे आपलं बूस्टर कंपनीचं व्हिसल्फ नावानं आहे किंवा इतर चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक तुम्ही तिथं वापरू शकता. ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर, व्हिसल्फ किंवा हेक्झाकोनाझॉल याचा वापर आपण 40-45 दिवसाच्या पुढच्या सोयाबीनला करू शकता. 1/8च्या बेडवर तूर आहे, खत द्यायचं आहे, पेरून दिलं तर बेड मोडतो, खत कसं द्यावं? तुरीपासून किती अंतरावर द्यावं? तर काही चिंता करू नका. तुम्ही बेडच्या वर न देता बेडच्या खाली जरी पेरून दिलं खत तरी ते खत काही एका जागी राहत नाही, ते पाण्यानं विरघळतं, मुळं तिथपर्यंत पोचतात. त्यामुळे बेडच्या खाली दिलं तरी चालेल. किंवा मग बेड जर मोठा असेल तर बेडवर एक गड्डा करा, म्हणजे एक काडीनं छिद्र करा, त्याच्यात खत टाका, झाकून घ्या. काडीनं छिद्र करून खत टाकून झाकून घ्या. बेड मोठा असेल तर काडीनं छिद्र करून त्यात खत द्या. बेड छोटा असेल तर बेडच्या खालच्या बाजूला जरी पेरून दिलं तरी चालेल. कापसाला 10-26-26चं एकरी 1 पोतं दिलं, 2 डोस झाले. आता सल्फरसोबत काय घेऊ माहिती सांगा. तर 10-26-26च दोन्ही वेळेस जर दिलं तर नत्र त्याला कमी झाले, त्यामुळे तुम्हाला तिथे युरिया द्यावा लागेल आणि सोबत सल्फर द्या. किंवा मग सल्फर नाही दिलं तर पी बूस्ट केलिप देऊ शकता, रायझर देऊ शकता, यापैकी काही देऊ शकता. किडीमुळे झेनॉपची फवारणी केली तर फूल लागल्यावर नुसते 1261 आणि झेप फवारले तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. संत्रा झाडासाठी ट्रायकोडर्मा शेणखतात मिक्स करून ठेवला आहे, 4 दिवस झाले, पण त्यात हुमणी अळी झाली आहे, काही उपाय सुचवा. शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय करण्यासाठी तुम्ही एकत्र केलं, त्यात हुमणी अळी झाली, तर ते आपण तसं जर वापरलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतात होईल. तर जर तुम्हाला मिळालं तर मेटारायझियम घ्या, थोडंसं जरी घेतलं, 1 पाव मेटारायझियम, 1 पाव बिव्हेरिया, आणि ते शेणखतात मिक्स केलं तर हुमणी अळी मरून जाईल.
किंवा चाळणीमधून चाळून जर घेतलं तर हुमणी अळी सगळी बाजूला होईल। या पद्धतीने करू शकता। किंवा जर हे दोन्ही उपाय नाही करता आले तर मग त्या आपलं पांडा सुपर क्लोरोसायपर हे जरी ड्रेंचिंग केलं, थोडंसं सिंपडलं त्याच्यात मिक्स केलं तर ती अळी मरू शकेल। लाईट ट्रॅपचा मित्रकिडीवर काही परिणाम होतो का? जर लाईट ट्रॅप रात्रभर चालू ठेवले तर काही प्रमाणात मित्रकीड तिथं नष्ट होऊ शकते, पण आपण जर रात्री 10-10:30ला बंद केलं तर फारसा परिणाम होणार नाही। आणि तसंही शत्रुकीड जर जेव्हा खूप जास्त वाढते तेव्हा मग मित्रकिडी त्याचा कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे शत्रुकिडीला आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे। राऊंडअप चांगले की मिरा 71 धुऱ्यावर फवारणी करायचं आहे। दोन्हीमध्ये एक ग्लायफोसेट आहे, त्यामुळं चांगलं कोणतं असं सांगणं कठीण आहे, पण त्यातल्या त्यात मिरा 71 जे आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं रिझल्ट अजून चांगले येऊ शकतात। सोयाबीन पहिल्या फवारणीमध्ये इमामॅक्टिन घेतले तर फुलोरा अवस्थेमध्ये पण घेता येईल का? जर चालत नसेल तर दुसरं कोणतं औषध? इमामॅक्टिन तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कोणत्याही फवाऱ्यात चालेल। फक्त इमामॅक्टिनना खोडमाशी जी आहे, खोडातली अळी आहे, ती पाहिजे तशी नियंत्रित होत नाही, त्यामुळं मग आपण झेनॉपचा शिफारस करतोय किंवा मग कोराजनची शिफारस करतोय। तर त्यानंतर तुम्ही परिस्थितीनुसार जर कीड कोणती आहे ते पाहून निर्णय करा। तुरीच्या झटपट वाढीसाठी उपाय सांगा। अशी झटपट वाढ वगैरे कशानं होत नसते, पण त्यातल्या त्यात आपण जर टॉपअप फवारलं किंवा रिफ्रेश फवारलं तर वाढ व्हायला मदत होते। गेल्या वर्षीचे झेप सरेंडर इमान उरलेले आहे, यावर्षी फवारणीत वापरले तर चालेल का? एक्सपायरी 2022 आहे। जर अजून एक्सपायर झालं नसेल तर तुम्हाला सगळं वापरू शकता, काही अडचण नाही। तुरीच्या पानाला छिद्र आहेत, पिवळेपणा आहे, तुरीची छाटणी केली, आज वाढ व हिरवेपणा होण्यासाठी काय करावे का असे राहू द्यावे? तर पानाला छिद्र जास्त नसतील तर फारसा त्याचा विचार करू नका। पिवळेपणा आहे तर तो निघून जाईल, किंवा तुम्हाला फवारणी करायचं असेल तर मग 19-19-19 आणि आपलं 19-19 आणि रिफ्रेश किंवा टॉपअप याचा फवारा तुरीवर देऊ शकता। हळदीला ट्रायकोडर्मा अधिक ह्युमिक अधिक बिव्हेरिया अधिक वेस्ट डिकम्पोजर ड्रेंचिंग चालेल का? चालेल। याच्यात वेस्ट डिकम्पोजर न घेता ट्रायकोडर्मा ह्युमिक बिव्हेरिया घ्या। हुमणी अळीचे नियंत्रण होईल का? निश्चित होते। त्याला मी 2-3 पर्याय सांगतो। याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं यावर्षी हुमणी अळीचा आपल्याला त्रास जास्त वाढणार आहे, कारण ह्या वर्षी आपल्याला सुरुवातीलाच समजलं जे आपले धुऱ्यावरचे लिंबाचे झाडं आहेत त्याचे पानं खाल्लेले दिसले, म्हणजे भुंगे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे आळीच मोठ्या प्रमाणात येऊ शकते। तर जर आपल्याला बिव्हेरिया आणि मेटारायझियम मिळालं तर एकरी 1 किलो किंवा 1 लिटर मेटारायझियम 1 किलो बिव्हेरिया हा जैविक उपाय आहे। चांगल्या गुणवत्तेचं मिळालं तर याचं ड्रेंचिंग करा। जर ते नाही मिळालं तर मग तुम्ही आपलं रिहांश आहे एकरी अर्धा लिटर रिहांशचं ड्रेंचिंग करू शकता, किंवा जर जास्त म्हणजे आपले पिकं सोयाबीन वगैरे आहे किंवा कमी कालावधीचं पीक आहे तर मग आपण कार्टाफ हायड्रोक्लोराईड 3 ते 4 किलो 3 किलो ज्वारीच्या पिठामध्ये टाकून ते जरी फेकून दिलं तर हुमणी अळी वरती येऊन त्याला खाते आणि कंट्रोल होते। तर या 2-3 पैकी तुम्हाला जे शक्य किंवा चांगलं वाटतं तो उपाय आपण करू शकता। मेटारायझियम बिव्हेरिया किंवा रिहांश अधिक पांडा सुपरही करू शकता। हळद आहे, अद्रक आहे, मिरची आहे, असे जास्त दीर्घ कालावधीचे ऊस आहे, अशा पिकांमध्ये मग तुम्ही मेटारायझियम बिव्हेरिया किंवा रिहांश अर्धा लिटर 1 लिटर पांडा सुपर याचं ड्रेंचिंग करू शकता। 7-8 महिन्यापर्यंत याचा प्रभाव राहतो। आणि कमी कालावधीचं पीक असेल तर कार्टाफ हायड्रोक्लोराईड ज्वारीच्या पिठात मिक्स करून एकरी 3-4 किलो हे आपण फेकू शकता। सोयाबीनवर पांढरी माशी आहे, उलाला फवारलं तर चालेल का? उलाला मला वाटतं थोडंसं महाग आहे, सोयाबीनसारख्या पिकाला वापरणं कितपत योग्य राहील मला थोडी शंका आहे। पण याच्याऐवजी तुम्ही पांढऱ्या माशीला कंट्रोल करण्यासाठी आसिटामाप्रिड घेऊ शकता, किंवा पांडा सुपरमध्ये उठणारी माशी ताबडतोब कंट्रोल होते, यापैकी काही घ्या। तूर पिकामध्ये मर रोग आहे, हुमणी आहे, काय उपाय करावे? तर मर रोगासाठी मी तुम्हाला सांगितलं ट्रायकोडर्मा एकरी 2 किलो हे याचं 150 ते 200 लिटर पाण्यात ड्रेंचिंग करायचं, किंवा 2 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये किंवा ओलसर मातीमध्ये मिक्स करून जमिनीत ओलावा असताना शेतात फेकून द्यायचा। या 2 पैकी उपाय आत्ताच आपल्याला लवकर करावं लागेल। या पुढच्या 8-10 दिवसामध्ये जर केलं आणि जमिनीत ओलावा जर असेल तर मग फुलोरा अवस्थेपर्यंत त्याचा ट्रायकोडर्माची वाढ होईल आणि आपल्याला मर रोगापासून तिथं कंट्रोल करायला मदत करेल। सोयाबीन फुलावर यायचं आहे, 30 दिवसाचं पीक आहे, झेनॉप किंवा इमामॅक्टिन अधिक झेप वापरलं तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही।
माझ्या शेतात अर्धा एकर वांगे आहे, जास्त पावसामुळे सगळी झाडं खराब होत आहेत, तरी कोणतं औषध फवारू नका. जास्त पावसामुळं ठीक आहे फवारणी तर करावं लागेल, पण त्याला ड्रेंचिंग करा. सल्फर 1.5 ते 2 किलो, रायझर 1.5 ते 2 लिटर एकरी याचं ड्रेंचिंग करा. म्हणजे ते झाडांचे मुळं आधी सशक्त करा. त्याच्यानंतर वरतून मग तुम्ही 19-19 रिफ्रेश वगैरे याचा फवारा देऊ शकता. आधी ड्रेंचिंग करा. सोयाबीनच्या पानाच्या देठाला 2 जागेवर गोल रिंगण व कट दिसतात व ती पाने सुकतात, काय कारण असेल? मी सांगितलं चक्री भुंगा, 2 गोलाकार कट आणि त्याला छिद्र, हे म्हणजे चक्री भुंग्याचं लक्षण आहे. उडीद पिवळा पडला आहे, पानं जळाल्यासारखी होत आहे, तर काय उपाय करावा? अत्यंत महत्त्वाचा खूप चांगला प्रश्न आहे. उडदावर बऱ्याच ठिकाणी तपकिरी डाग पडलेत, तर तो बुरशीजन्य रोग आहे. त्याला रोखण्यासाठी आपल्याला झोल ग्रुपमधलं बुरशीनाशक म्हणजे ट्युबिकॉनाझॉल अधिक सल्फर असलेलं व्हिसल्फ म्हणा किंवा इतर कंपनीचा हरू वगैरे आहे ते घेऊ शकता, किंवा हेक्झाकोनाझॉल म्हणजे आपलं सुखई आहे किंवा कॉन्टॅक्ट प्लस आहे, याचा फवारा आपल्याला नक्की घ्यावा लागेल. व्हिसल्फ म्हणजे ट्युबिकॉनाझॉल अधिक सल्फर घेतलं तर साधारणतः 40 ग्रॅम प्रति पंप घ्या. हेक्झाकोनाझॉल सुखई किंवा कॉन्टॅक्ट प्लस घेतलं तर 30 मिली प्रति पंप हे याचा फवारा आपल्याला उडदावर आणि मुगावर जर असेल तो बुरशीजन्य रोग, लाल पडलेत, त्याला आपण काय म्हणू, त्याला रस्ट आहे. रस्ट म्हणजे लालसर जसं आपलं हे होते काय जंग जसा येतो लोखंडाला, तसं जर असेल तर बुरशीनाशकाचा ताबडतोब फवारा घ्या. मूग आणि चवळी फुलावस्थेत आहे, पिवळी पडली आहे, उपाय सांगा. जर चवळी आणि मूग जवळजवळ असेल तर तो व्हायरस आहे. 100% येलो मोझॅक आहे. शिरा हिरव्या आणि पान पिवळं पडतं आहे. येलो मोझॅकसाठी रोखण्यासाठी सगळ्यात आधी रोगग्रस्त झाडं उपटून टाकणे. पांढरी माशी याचा प्रसार करते किंवा रस शोषण करणारी कीड प्रसार करते, तर त्या किडीला कंट्रोल करण्यासाठी कीटकनाशकाचा वापर, त्यात पांडा सुपर घेऊ शकता किंवा सरेंडर घेऊ शकता किंवा असिटामाप्रिड घेऊ शकता. आणि जर आपलं बजेट असेल तर मग आणि जास्त रोग वाढलेला नसेल तर दैवत 25-30 मिली 50 ते 100 मिली ताक, आंबट ताकासोबत ते फवारा. कापसाला खताचा पहिला डोस कोणता द्यावा, दुसरा कोणता द्यावा, याच्यावर बरेच वेळेस मी सांगितलं आहे. पहिल्या डोसमध्ये आपण DAP अधिक पोटॅश देऊ शकता किंवा 10-26-26 देऊ शकता किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 देऊ शकता. आणि नंतर दुसऱ्या डोसमध्ये मग युरिया देऊ शकता. युरियासोबत सल्फर WDG टाकू शकता किंवा रायझर टाकू शकता किंवा पी बूस्ट आणि केलिप टाकू शकता. पहिला डोस द्यायला उशीर जर झाला असेल तर पहिला आणि दुसरा डोस सोबतच एकत्र देऊ शकता. वानू सोयाबीनची पानं खात आहे, यावर उपाय सांगा. कार्टाप हायड्रोक्लोराईड 4 किलो रेतीसोबत किंवा कशासोबत मिक्स करून एका एकरात फेकायचं. कापसाच्या पात्या पिवळ्या होऊन गळत आहे, उपाय सुचवा. कापसाच्या पात्या पिवळ्या होण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं प्रमुख कारण जी हेलिओथिस आहे, हेलिकोअर्पा म्हणजे पाते अळी ज्याला म्हणतो आपण, तर ती पाते अळी जर असेल तर ते पात्याला डंक देते, पातं उकलतं आणि खाली पडतं. जर उकलून पातं खाली पडत असेल तर आपल्याला कीटकनाशकाचा फवारा तिथं द्यावा लागेल, अळीनाशकाचा. जर उकलत नाही पण तसंच पातं पिवळं पडतं तर त्याला एक तर पाणी कमी झालं किंवा पाणी जास्त झालं आणि किंवा नत्र कमी झालं आहे, तर या नेमकं काय कारण आहे ते आपल्याला शोधून त्याच्यावर उपाय करायचा आहे. सोयाबीनला जास्त फुलं लागावी यासाठी काय फवारणी करावी? झेप फवारा. तुम्ही झेपचा फवारा जर दिला, 10 मिलीचा डोस आहे तसा, पण तुम्ही 15 मिली 20 मिली जरी वापरलं तर जेवढं म्हणजे जास्त वापरलं तर जास्त फुलाची संख्या वाढू शकते. मी व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीने तूर लागवड केली होती, निघाली नाही. टोपे लावले होते तरी निघाले नाही. आता परत लावू शकतो काम. आणि तणनाशक पण फवारायचं आहे, काय उपाय सांगा? तर बघा, तुम्ही तूर परत लावू शकता, पण तणनाशक ते तुम्हाला तण किती मोठं झालं आहे, तूर लावून किती दिवस झाले याचा विचार करावा लागेल. जर तूर लावून लगेच तुम्ही तणनाशक फवारलं तर तिला झटका बसू शकतो. मग थोडं निंदून घेऊन नंतर गरज पडली, थोडंसं मोठं झाल्यानंतर तणनाशक फवारलं तर चालेल. सोयाबीन 50% उगवण झाली आहे, मला मोडायचं नाही, पण त्यात सुधारणा होण्यासाठी काय करावं? तर 50% म्हणजे फार कमी उगवण झाली आहे, तरी तुम्हाला मोडायचं नसेल तर मग तुम्ही त्याच्यावर टॉपअपचा 1-2 फवारे घेतले, 19-19 आणि टॉपअप, तर त्याच्यामध्ये त्याला फांद्याची संख्या वाढेल. मग तुमचं फांद्याची संख्या वाढली तर थोडंसं नुकसान कमी होऊ शकतं. 716 ही 30 दिवसाची आता विरळणी करून शेंडे खुडले तर चालेल का? बिलकुल चालते. चार्जिंगच्या पंपाचा वापर केला व पिकाच्या शेंड्यावर फवारणी केली तर औषध पूर्ण पिकामध्ये जाऊन त्याचा उपयोग होईल का? असं जर होत असेल तर पेट्रोल पंपाचा खर्च खूप मोठा वाचू शकतो.
बघा, मोठं पीक झाल्यानंतर फक्त शेंडे जर फवारले तर खालीपर्यंत ते औषध तर नक्कीच जाणार नाही. पण असं नाही आहे की सगळ्या पिकावर औषधाचा फवारा होण्यासाठी पेट्रोल पंपाचाच वापर करावा. चार्जिंगच्या पंपांना सुद्धा तुम्ही झाडाला पूर्ण जर असं सगळीकडे जर फवारा दिला तरी सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. सर, झेनॉपने पांढरी माशी कंट्रोल होते का? शनिवारी असिटामायसिन स्प्रे केला. झेनॉप स्प्रे कधी करू? 17 जूनची पेरणी आहे. झेनॉपनं पांढरी माशी कंट्रोल होत नाही. जर तुम्ही असिटामायसिन आधी फवारला असेल तर मग तुमची पांढरी माशी कंट्रोल झाली असेल. नंतर तुम्ही झेनॉप कधी पानावरची अळी किंवा खोडातल्या अळीसाठी कधी फवारू शकता. बोरवेलचं पाणी थोडं खारं आहे तर जमिनीला काही दुष्परिणाम होऊ शकतो का? हो, निश्चित होईल. खारं जर पाणी असेल तर सॉल्ट डिपॉझिट जमिनीवर होतात आणि त्या पाण्यामध्ये ते पाणी फवारणी योग्य राहील का? आमच्याकडे ट्रॅक्टरसुद्धा आहे. ते पाणी शक्यतोवर फवारणीला वापरायचं नाही. जड पाणी किंवा ज्याच्यात सॉल्ट जास्त आहे असं पाणी न वापरलेलं बरं. दुसरं पाणी वापरा. कपाशी 41 दिवसाची झाली आहे. रियाक्स रिफ्रेश 19 फवारणं योग्य आहे का? 41 दिवसात झाली म्हणजे पाते जर लागले असतील तर शक्यतोवर रिहानच्या ऐवजी मग तुम्ही तिथे रेज घ्या. चिबाड जमिनीत सोयाबीन पेरला आहे. पाऊस कमी होता, पीक चांगला आहे, पण आता पाऊस जास्त पडला आहे. काही विपरीत परिणाम होईल का? सिंगल सुपर फॉस्फेट फेकू? एकरी किती? एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेका, फायदा होईल. भाजीपाला पिकावर येलो मोझॅक आलेला आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी दैवत औषध चालेल का की दुसरं कोणतं वापरावं? सगळ्यात पहिले ते जे रस शोषण करणारी कीड आहे तिला कंट्रोल करा आणि ती कंट्रोल झाल्यानंतर मग दैवत फवारा. त्याचं फर्टिगेशन वगैरे जे आहे, खत पाणी त्याला नियमित देत राहा. 5x1 ची कपाशी लागवड आहे. कापूस खूप जास्त वाढत आहे आणि खालच्या गळ होत आहे. काही उपाय सांगा. बोंड गळ होत आहे, मार्गदर्शन करा. तर जास्त वाढतोय तर त्याला लिओसिनचा फवारा तुम्ही द्या. किती दिवसाचा आहे ते तुम्ही सांगितलं नाही तर एकाच फवाऱ्यात जर लिओसिन वापरायचं असेल तर 3 मिली लिओसिन प्रतिपंप, कापसाला फक्त 3 मिली प्रतिपंप असा वापर तुम्ही करू शकता. कापसा शेजारी बाजूच्या शेतवाल्यानं भेंडी लावली आहे, काय करावं? भेंडी लावली म्हणजे भेंडीवर पांढरी माशी जास्त असणार, भेंडीवर कोळी जास्त असणार. तर तुमच्या शेतात त्या बाजूनं, भेंडी लावलेल्या बाजूनं कोळी, पांढरी माशी, तुडतुडा या किडींचं जास्त निरीक्षण करावं लागेल आणि तिला त्या बाजूनं कंट्रोल करावं लागेल. तसंच तुम्ही जेव्हा तुमच्या शेतात फवारता तसंच फवारा एक भेंडीच्या शेवटच्या तासावर तुम्ही घेत चला, म्हणजे तुमचं कंट्रोल थोडंसं होईल. तुरीला आदल्या दिवशी PSB, KMB, रायझोबियम, ट्रायकोडर्मा पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी लागवड केली तर चालेल का? तूरला नाही, असं नका करू. त्याचं ड्रेंचिंग करा. कापूस पिकात तणनाशक किती दिवसापर्यंत मारता येते? शेवटपर्यंत मारता येतं. फक्त तण हे 4 पानापेक्षा जास्त मोठं नको, जमिनीत ओलावा असावा आणि आंतरपीक नको. जास्त पाऊस असल्यामुळे तुरीची विरळणी करता येत नाही. जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत करता येईल? 30, फार तर 32 ते 33 दिवसापर्यंत. जास्त झाडं जर वाढले तर एकमेकात जर मुळ्या जर गेल्या तर मात्र मग आपण विरळणी करू. तर थोडंसं तिथे विरळणी केल्यामुळं दुसरं जे आपण झाड उपटलं पण जे झाड राहिलेलं आहे त्याला सुद्धा इजा होऊ शकते. त्यामुळं जास्त उशिरा करू नका, नाही तर मग नाही केली तर मग शेंडे खुडून घ्या, काही अडचण नाही. सोयाबीनला किती दिवसांनी बुरशीनाशक फवारावे? तर 40-45 दिवसानंतर गरजेनुसार आपण बुरशीनाशक तिथं घेऊ शकता सोयाबीनला. कापसाला तुम्ही जे ड्रीपद्वारे खतं सांगितले, खते एकत्र टाकले ते चालते का ठिबकनं? आम्ही जसं कॉम्बिनेशन दिलंय ते चालतात, पण विद्राव्य खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट सोबत मॅग्नेशियम सल्फेट जमत नाही, झिंक सल्फेट जमत नाही, फेरस सल्फेट जमत नाही. कॅल्शियम नायट्रेट सोबत बोरॉन दिलेलं चालतं. शक्यतोवर मायक्रोन्यूट्रिएंट जे हे जर वेगळे दिले, आपण विद्राव्य खतापासून वेगळं जर दिलं तर अजून फायदा होतो. तर आम्ही जशी शिफारस केली ते एकत्र द्यायला काही हरकत नाही. ज्या जागी पाणी नाही तिथे तूर वाळत आहे आणि उपटून पाहिलं तर मुळं चांगली आणि बुरशी दिसत नाहीये. रोको अधिक 19चा फवारा घेतला पण काही फरक पडत नाही. वरतून फवारून काही होणार नाही. ते वाळत आहे म्हणजे तिथं फ्युजॅरियम विल्ट असू शकतो. तर आपल्याला तिथं ड्रेंचिंग करा. रोकोचं केलं म्हणजे थायफेनॉट मिथाइल पिक्सल रोको चालत किंवा आपलं ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग केलं तरी चालत. सोबत रायझर वापरलं तरी त्याचा चांगला फायदा होईल. कपाशीची वाढ किती झाली पाहिजे? दुसरा डोस कोणता देऊ? शेणखत भरपूर आहे, एकरी 1 बॅग मिश्र खत दिलं तर चालेल का? कपाशीची वाढ फार तर डोक्या इतकी असावी. 5.5-6 फुटाच्या वरती कापसाची वाढ नको. दुसरा डोस कोणता देऊ म्हणता तुम्ही? शेणखत भरपूर आहे तर रासायनिक खत थोडं कमी वापरलं तरी चालेल, काही अडचण नाही. झेनॉपचा प्रभाव किती दिवस राहतो?
आपण जवळपास 20-25 दिवसापूर्वी ट्रायल घेतलेले आहे, तर अजून बऱ्याच ठिकाणी आळीचं प्रमाण काही दिसत नाही. म्हणजे 10-15 दिवस तरी, किमान आपण 10-15 दिवस तरी त्याचा चांगला रिझल्ट मिळतात असं म्हणायला काही हरकत नाही. सर, तुम्ही जे औषधी सोयाबीन किंवा कापसावर शिफारस करता त्यात घरी बनवलेल्या निंबोळी अर्क फवारणीमध्ये घ्यायला जमेल का? बिलकुल जमते, काही अडचण नाही, घेऊ शकता. सर, तुम्ही तुरीचे शेंडे खुडणीसाठी यंत्र प्रत्येक दुकानात पाठवणार आहात, त्याबद्दल धन्यवाद. या यंत्राने सोयाबीन सुद्धा खुडण्याची गरज आहे का? सोयाबीनचे शेंडे खुडण्याचा फायदा होतो का? सोयाबीनचे शेंडे खुडण्याचा अजून आम्ही तरी प्रयोग केला नाही. तुम्ही थोडंसं काही क्षेत्रावर करून पहा, थोड्याशा 10-20 लाईनवर, आणि आम्हाला सुद्धा सांगा की बाबा सोयाबीनचे शेंडे खुडले तर काही फायदा झाला का. आम्ही तर अजून प्रयोग केलेला नाही, पण प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. सर, शेणखत टाकलेल्या शेतामध्ये हुमणी अळी दिसते, कापूस लावलेला आहे, तर कपाशीला काही नुकसान होईल का? निश्चितच कपाशीला काय कोणत्याही पीक हुमणी अळी असेल तर तिथं नुकसान करते. तुम्हाला जे सांगितलं, मेटारायझिम अधिक बिवेरिया किंवा रिहान्श अधिक पांडा सुपर किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड अधिक ज्वारीचं पीठ, याचा प्रयोग आपण करून हुमणी अळी नियंत्रित करा. वॉटर फिल्टरचा आउटपुट पाणी फवारणीसाठी वापरलं तर चालेल का? शक्यतोवर नका. त्यात TDS जास्त असतो आउटपुटच्या पाण्यामध्ये वॉटर फिल्टरच्या, त्यामुळे ते नका वापरू. मूग पिकाची खूप वाढ जास्त होत आहे. वाढ थांबवण्यासाठी चमत्कार किंवा लिओसिन मुगाच्या पिकावर कोणत्या अवस्थेत आणि किती मिली घ्यावे? तर लिओसिन तुम्ही घेऊ शकता फुलोरा सुरू, म्हणजे फुल सुरू झाल्याबरोबर 30 मिली एका पंपाला मुगाला लिओसिन घ्यायला हरकत नाही. वांग्यावर शेंडामर आहे, उपाय सांगा. हे झेनॉप जे आहे हे तुमच्या वांग्यासाठी परत एकदा खूप तुम्हाला म्हणजे रामबाण इलाज ज्याला आपण म्हणू तसं काम करेल. तर झेनॉपचा वापर तुम्ही करू शकता. पण शेंड्यावर आळी असल्यानंतर पहिले शेंडे कापून घेणे ब्लेडनं सगळे, आणि नंतर झेनॉप जर फवारलं तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. शेंडे म्हणजे शेंड्याच्या आत आळी असते, जिथून सुकला शेंडा त्याच्या खाली 2 इंच 3 इंच शेंडा कापून घ्या आणि ते नष्ट करा. सोयाबीन आणि तूर लावली आहे, पण मी सोयाबीनच्या आणि तुरीमध्ये जागा सोडलेली नाही, तर सोयाबीन पीक फुलावर आल्यावर तुरीचे शेंडे खुडले तर चालेल का? सोयाबीन फुलावर आल्यानंतर 10-12 दिवसांनी, म्हणजे वाढ थांबली सोयाबीनची की त्याच्यानंतर मग तुम्ही तुरीचे शेंडे खुडू शकता. तूर वेळेने केली नाही, शेंडे खुडले तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. तुरीला ड्रेंचिंग करण्यासाठी ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास दुसरा रासायनिक पर्याय काय आहे? तूर वाळत आहे. रासायनिक पर्यायामध्ये थायफोनॅट मिथाईल म्हणजे आपलं पिक्सल किंवा रोको एकरी 300 ते 500 ग्रॅम आपण ड्रेंचिंग करू शकता, किंवा कॉपर एकरी अर्धा किलो कॉपरचं सुद्धा ड्रेंचिंग करून. पण हे केमिकल प्रयोग जे आहेत याचा प्रभाव हा 8-10 दिवस, 15 फार तर 12-15 दिवसापर्यंत राहू शकतो. ट्रायकोडर्मा शोधा. हे आता जर इमिजिएट करायचं तर हे करा, नंतर ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा. रेतचा फवारा घेतला, पण 20 झाडापैकी 3 झाडात अळीची विष्ठा दिसत आहे. अळी दिसत नाही तर फवारा मारू का? 5 दिवस झाले तर दुसरा फवारा मारावा लागेल का? आणि पातळ सोयाबीनमध्ये टॉनिकचा फवारा सांगा. तर रेज फवारला तुम्ही, अळी कंट्रोल बघा, रेज असो की झेनॉप असो, हे तुमचं खोडमाशीची जी अळी आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजमधल्या अळीला कंट्रोल करेल. झेनॉपनं 4थ्या स्टेजमधलीही काही अळी कंट्रोल होईल, पण जी 4थ्या स्टेजमधली अळी आहे ती कंट्रोल झालीच पाहिजे, मोठी अळी, याचा आग्रह धरू नका, कारण ती तशीही कोश अवस्थेमध्ये जाणार आहे, ती नुकसान टाळणार आहे. पण जास्त नुकसान आपलं पहिली, दुसरी, तिसऱ्या स्टेजमधली अळी करते, आणि त्या अळ्या सगळ्या रेजनं आणि झेनॉपनं सुद्धा नियंत्रित होतात. आणि पातळ झालेल्या सोयाबीनला टॉनिक म्हणजे आपलं हे टॉपअप आणि 19-19-19. सोयाबीनची पेरणी 3 मिली पर kg रिहान्स लावून केली. 26 दिवसांनी रेज 10 लिटरच्या पंपाला 15 मिली वापरले, पण तरी खोडमाशी आहे. रोज नवीन पाने, शेंडे सुकत वाळताना दिसत आहे. आता पर्याय सांगावा. पहिल्या फवाऱ्याला 10 दिवस झाले तर होऊ शकतं. बघा, मी पहिल्यापासून सांगतोय, तुम्ही रिहान्स लावलं म्हणजे खोडमाशी येणारच नाही, खोडात अळी येणारच नाही असं नाही, किंवा तुम्ही रेजही फवारलं तरी येणारच नाही असं नाही. तर यामध्ये काही प्रमाणात खोडमाशी, खोडात अळी येऊ शकते. त्यामुळं आपल्याला तिसरा पर्याय, रिहान्सही लावलेलं आहे, रेज जर फवारलं आहे तरी काही प्रमाणात जर असेल तर मग आपल्याला नंतर पुढचा पर्याय म्हणजे झेनॉपकडे जावं लागेल. तर झेनॉप तुम्ही तिथं फवारू शकता. सर, मी झेनॉप सोयाबीनवर मारले, आता झेनॉप 15 पंपाचे उरलंय, कपाशीवर मारले तर चालेल का? सध्या मारू नका, जेव्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो अशा वेळेस मारलं चालेल. आता जर बोंडअळी नसेल तर सध्या त्याला राहू द्या, नंतर मारा. सर, पराठीला नेमकी फुलाची सुरुवात झाली आहे, पण फुलकिडे थ्रिप्स जास्त वाटत आहे, तर फक्त रेजनं जातील का? पूर्ण फवारा सांगा. हो, बिलकुल रेजनं फुलकिडा जाईल. 15 मिली प्रतिपंप रेज. याच्यासोबत गरजेनुसार तुम्हाला वाढ पाहिजे असेल तर रिफ्रेश 19-19, आणि वाढ व्यवस्थित असेल तर झेप
पात्याची संख्या वाढण्यासाठी झेप आणि मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असेल तर परिस्पर्श असा कॉम्बिनेशन तुम्ही देऊ शकता. सर तुम्हाला फॉलो करून तुमच्या सगळ्या फवारणी वेळापत्रकानुसार मी फवारणी करत आहे. तर पहिली फवारणी केली, आता दुसरी फवारणीसाठी रेस्ट टॉपअप परिस्पर्श घेतलंय, पण यामध्ये बुरशीनाशक घ्यावे का? गरज नाही. कापसाला आता कुठल्याही बुरशीनाशकाची सध्या गरज नाही. विनाकारण तो खर्च करू नका. जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही स्वतः सांगू की आता बुरशीनाशकाचा वापर करा. जेनॉफ गजब 1261ची फवारणी केली, सोयाबीनला 34 दिवस झाले, झेप मिळाले नाही, चालेल का? चालेल, काही अडचण नाही. जेनॉफ 1261 आणि गजब चालेल. तुम्ही बूस्टरचीच का मागणी करायला लावता? बूस्टर कंपनीचे प्रमोशन करत आहे का? का खरोखर शेतकऱ्यांच्या हिताचे बूस्टरचे प्रोडक्ट आहे? खूप चांगला प्रश्न आहे आपला. बघा, मी जे काही उत्पादनं सांगतोय त्याला पर्याय तुम्हाला देतोय. जे कीटकनाशकं सांगतोय त्या प्रत्येक कीटकनाशकाचं तांत्रिक नाव तुम्हाला सांगतोय. तुम्हाला बियाण्याच्या वेळेस सुद्धा मिळालं तर तुम्ही घ्या, याची गुणवत्ता चांगली असं सांगितलंय. सोयाबीनचं बियाणं मला सांगायला अभिमान वाटतो की 4,000 रुपये किंमत असती तरी सगळं बियाणं विकलं गेलं असतं, पण आपण 3,000 रुपये बॅगची किंमत ठेवली, जी खाजगी कंपन्यांमध्ये सगळ्यात कमी किंमत बूस्टरच्या सोयाबीनची होती. गुणवत्ता सुद्धा सगळ्यात चांगली होती. एकही कंप्लेंट या बियाण्याची आलेली नाही आणि येणारही नव्हती. दुसरी गोष्ट, आपण जे उत्पादनं शिफारस करतोय, तर अजून काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. आपण कटर मशीन तुम्हाला प्रोव्हाइड करायला आम्ही प्रयत्न करतोय. ज्या कटर मशीनची किंमत MRP आपण 600 रुपये ठेवली, जी कटर मशीन तुरी किंवा हरभऱ्याचे शेंडे खुडण्याचं जे कटर मशीन आहे ते बाजारात 1200 रुपयाला विकलं जातं. आपण त्याची किंमत MRP 600 ठेवली आहे. तर हे कोणासाठी करतोय? मी बूस्टरचं प्रोडक्ट वापरायला सांगतोय, त्याचा आग्रह करत नाही, त्याला पर्याय सुद्धा देतोय. आपण ट्रायकोडर्मा, आज सगळ्या ट्रायकोडर्माचं MRP जर पाहिली तर 250 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आपण 200 रुपये MRP टाकली आहे ट्रायकोडर्मावर. असे अनेक उत्पादनं आहेत. तर आणि मला गुणवत्तेची खात्री आहे, त्यामुळं मी तुम्हाला ते उत्पादनं सांगतोय. काही संजीवक आहेत की त्याला पर्यायच नाही, इतक्या चांगल्या गुणवत्तेचं कोणतं नाहीच आहे, त्याला पर्याय नाही सांगू शकत मी. त्यामुळं आपण जे म्हणताय, मी प्रमोशन बिलकुल करत नाही. मी आपल्याला खरंच हिताचं बूस्टरचं प्रोडक्ट आहे तेच सांगतो आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आहे. नाही तर शेतकरी वेडे नाही आहे. मी उत्पादनाचे फक्त प्रमोशन केलं असतं तर आज आपल्याला एवढे शेतकऱ्यांची साथ मिळाली नसती. मी जर जास्त पैशात उत्पादनं विकले असते तरीसुद्धा आपल्याला याची साथ मिळाली नसती. या 2-4 गोष्टी ठळक आहे. सोयाबीनची MRP तुम्ही पहा, कटर मशीन काय भाव दुसरे विकल्या जातं, आपलं बूस्टरचं काय भाव विकलं जातं ते पहा, ट्रायकोडर्माची MRP पहा, ट्रायकोडर्माची किंमत पहा, आपले उत्पादनं जे आहेत झेनॉफ एन्डॉक्झिकार्ब घटक असलेलं इतर उत्पादनांची MRP काय आहे, आपली MRP काय आहे ते पहा. रेट जे आहे थायोमिथॉक्झॉन अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन, आपलं काय भाव मिळते, इतर कंपन्यांचं काय भाव मिळतं, ही सगळी तुलना करा. आपण गुणवत्ता चांगली देतोय आणि वाजवी किंमत, हेच आमचा उद्देश आहे. प्रमोशन जर मला करायचं असतं तर मी त्या उत्पादनाचं ना तांत्रिक नाव सांगितलं असतं ना त्याला पर्याय सांगितला असता. त्यामुळे तुम्ही विचारलंय तर चांगली गोष्ट झाली. इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मनात जर गैरसमज असेल तर तो सुद्धा दूर होईल. माझ्याकडे रिहान्स प्रोफेक्ट सुपर आणि कराटे पण आहे. मी पहिल्या फवारणीमध्ये 15 दिवस आधी कराटे वापरलं होतं. आता सध्या मी कोणता फवारा देऊ, तुडतुडे खूप आहेत आणि मुगाचा तास पण आहे. तर कापसामध्ये तुडतुडा जर जास्त असेल तर तुम्ही रिहान्सही वापरू शकता, कराटे तुम्ही वापरलाय, प्रोफेक्ट सुपरही वापरू शकता. सोबत तुम्ही परत समजा कराटे शिल्लक असेल तर रिहान्ससोबत कराटे जर वापरलं तर अजून त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. सर माझं सोयाबीन तूर 10 दिवसाचं झालं आहे, मी तणनाशक मारू का? तण जरा निघालं, गोल पानाचं 10 दिवसाचं आहे तर 2-3 दिवसानं जमिनीत ओलावा असल्यानंतर तुम्ही तणनाशक वापरू शकता. ऊस पिवळा पडायला लागला आहे तरी काय उपाय असेल? तुम्ही का पिवळा पडतोय त्याचं कारण शोधावं लागेल. आता तुम्ही अर्धवट फक्त पिवळा पडायला लागला आहे. जर पांढरी जमीन असेल तर तिथं फेरसची कमतरता असते, झिंकची कमतरता असते. चुनखडी जमिनीत असेल तर तो तुमचा कोणता रोग आहे तो त्यात रोग येतो, त्यामुळं पिवळा पडतो. नत्राची कमतरता असेल तरी पिवळा पडतो. एखाद्या वेळेस जमिनीत काही कीड, आळ्या, घुमणी आळी वगैरे असेल तरी पिवळा पडतो. तर नेमकं कारण शोधा आणि कारण शोधून त्याच्यावर मग आपण उपाय करू शकतो. 40 दिवसाचा फवारा 50 दिवसाला दिला तर चालेल का? अमावस्या येत आहे. हां, अमावस्या 8 ऑगस्टला आहे, त्यामुळं त्या हिशोबानं आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन करावं लागेल.
जर कीड जास्त असेल तर मग आपल्याला अमावस्येच्या आधी, म्हणजे आज आता 20 तारीख आहे, तर 27, एक आठवडा, दुसरा आठवडा होईल 1 2 3, 2 आठवडे, 15 दिवस, म्हणजे अमावस्येच्या आधी एक फवारा तर आपल्याला नक्कीच घ्यावा लागेल. गरज पडली एखाद्या कीड वाढली तर 2ही फवारे द्यावा लागू शकतात, पण त्या हिशोबाने आपण नियोजन करा. 8 ऑगस्टला अमावस्या आहे. 8 ऑगस्टच्या नंतर 3 दिवसात आपल्याला सरेंडरचा फवारा द्यायचा आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला कसं नियोजन करायचं ते बघा. अमरावतीमध्ये बुस्टरचे तूर शेंडे खुडणी मशीन 1200 रुपयाला सांगत आहे. तर बुस्टरची MRP 600 रुपये. 600 रुपयाच्या वरती त्याला पैसे द्यायचे नाही. आणि जर ते दुसरं मशीन असेल तर सांगता येत नाही, ते 1200 रुपयाला विकतील. आणि जर आपले डीलर, बुस्टरचे डीलर, बुस्टरचं मशीन 600च्या ऐवजी 1200 रुपये किंमत सांगत असेल तर आपण आपला हेल्पलाईन नंबर आहे 8888 167888, या नंबरवर तक्रार करा. जेही MRPच्या वर जर काही विकले गेलं उत्पादन तर तुम्ही त्या डीलरचं नाव आणि तुमचं नाव, तुमचा नंबर हे सगळं आम्हाला द्या. आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. सोयाबीन पिवळं होऊन शेंडा जळत आहे, जमीन चुनखडी आहे, झिंक आणि फेरसची कमतरता आहे, ताबडतोब 20 ग्रॅम झिंक 20 ग्रॅम फेरस फवारा. थोडासा युरिया एकरी 10-15 किलो टाका. 5-7 दिवसानंतर त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसणं चालू होईल. ताबडतोब फरक दिसणार नाही. फ्युजीफ्लेक्स रेज मिसळून सोयाबीन व तुरीवर जमेल का? शक्यतोवर टाळा. फ्युजीफ्लेक्समध्ये आम्ही ट्रायल घेतलेली नाही आणि तुरीवर तर बहुतेक फ्युजीफ्लेक्स जमणारही नाही. त्याऐवजी मग तुम्ही दुसरं शक्यत किंवा इमेजाथायपर वगैरे घेऊ शकता. कापूस लहान बसला आहे तर नुसता युरिया टाकला तर चालेल का? नुसता युरिया देऊ नका. शक्यतोवर NPK 3ही खतं द्यायला गरजेचं आहे. त्यामुळं एक संयुक्त खत आणि त्यासोबत युरिया असं करून द्या. सोयाबीन व तूर आंतरपीक आहे. तणामध्ये केना गवताचं प्रमाण जास्त आहे. कोणते तणनाशक वापरावे? बघा, केना हे गवत असं आहे, तण असं आहे की त्याला कुठलंच तणनाशक 100% कंट्रोल करत नाही. फक्त काही तणनाशकामुळे त्याची वाढ थांबते, पिवळं पडतं, पण पूर्ण ते कंट्रोल होत नाही. वेचून घेऊन फेकल्याशिवाय केण्याला पर्याय नाही. पण जर उघाड असेल, जमिनीत ओलावा असेल, तणनाशक फवारलं तर त्याची वाढ थांबून जाते, पिवळं पडते. असं आपण करू शकता. सर्व उडदाची पानं पिवळी होतात तर उडीद जो पिवळा होतोय त्याला 2 गोष्टी, तांबडा होतो, तांबडा असेल तर रस्ट आहे, आणि पिवळा होत असेल तर त्या खोडाताळी आहे का खोडमाशीची ते पहा. नाही तर मग तिथं येलो मोझॅक आहे का ते तपासा. त्याच्यानुसार मी सांगितलं तसा उपाय करा. सोयाबीनमध्ये पाणी साचलंय. सध्या फुलाची शेवटची अवस्था आहे. शेंगा लागत आहे. मी काय फवारावे म्हणजे पिवळ्या नाही पडणार? शेंगा म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी दिसता, तर इतक्या लवकर पेरणी म्हणजे शेंगा लागत आहेत म्हणजे आधी पेरणी झालेली आहे. तर आपण तिथे पिवळं जर पडत असेल तर मग तुम्ही तिथे एकतर तुमचं बिग बी म्हणजे पोटॅशियम शोनाईट 100 ते 125 ग्रॅम प्रति पंप याचा फवारा जर दिला तर त्यात मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, अपटेकसुद्धा वाढवते आणि पोटॅशसुद्धा आहे. शेंगा भरायला मदतसुद्धा करेल. हे फवारू शकता. तुरीच्या शेतात हराळ खूप आहे. त्यासाठी काय करू? तर तुरीच्या खोडावर पानावर पडणार नाही असं नोझल लावून, हूड लावून जर फक्त हराळावर तुम्ही ग्लायफोसेट फवारलं तर हराळीचं नियंत्रण होऊ शकतं. कांदा रोपामध्ये सल्फर घातलं नाही तर सल्फर आता घातलं तर चालेल का? रोपं टाकून 4 दिवस झाले. हो, पतलं सल्फर तुम्ही आता टाकू शकता किंवा ड्रेंचिंग पाण्यात मिसळून जरी ड्रेंचिंग केलं, हलकं ड्रेंचिंग केलं तरी चालेल. किंवा मग थोडंसं रोपं उगून येऊ द्या, शेणखतामध्ये मिक्स करा थोडंसं पतलं आणि ते टाकू शकता. सोयाबीनमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे. रेतचा फवारा झाला 10 दिवस झाले. आधी सोयाबीन चाल करत आहे व हिरवा आहे. ती आळी कंट्रोल झाली असेल का? आणि आणखी पुन्हा रेस किंवा झेनॉप मारावं लागेल का? बघा, तपासत राहावं लागेल. मी तुम्हाला नेहमी सांगतो, यावर्षी वेगवेगळ्या पेरण्याच्या तारखा वेगवेगळ्या असल्यामुळं खोडमाशीचा प्रादुर्भाव हा एकामागे एक पिढ्या राहणार आहे. त्यामुळं आपण 8 दिवसात किमान 2 वेळेस 20 झाडं उपटून पाहायचे. आणि जर प्रादुर्भाव वाटला तर मग आपल्याला नंतर रेज, नंतर समजा झेनॉप आहे किंवा आपलं हे तुमचं कोराजन आहे, हे फवारणी गरजेची आहे. साहेब, अमावस्यानंतर सोयाबीनला सरेंडर वापर केला तर चालेल का? बिलकुल चालेल, पण तेव्हा आपण काय परिस्थिती आहे ते पाहून आपण ठरवू. अमावस्याला अजून बराच वेळ आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवरील फवारणी केली आहे. खूपच छान रिझल्ट मिळाला आहे. धन्यवाद. हो, खूप सुंदर रिझल्ट आहे. दोन्ही उत्पादनं जे आपण शिफारस करतोय, खोडमाशी आणि बाहेरची आळी असेल, मोठी आळी असेल तर झेनॉप, आणि फक्त खोडमाशीचा असेल
पानावरची अळी जास्त नसेल तर रेज, या दोन्ही उत्पादनांना खूप सुंदर रिझल्ट होत आहे. बोरिक ॲसिड कशासाठी वापरतात? सध्या बोरिक ॲसिडची गरज नाही. तुम्हाला जेव्हा काम पडेल, तुडतुडा वाढल्यानंतर कोणत्या कीटकनाशकासोबत बोरिक ॲसिड द्यायचं ते तपासून आम्ही तुम्हाला नंतर सांगू. मागच्या वर्षी आपण बोरिक ॲसिड एकदा शिफारस केलं होतं, तर ती परिस्थिती तशी उद्भवली तर मग आम्ही तुम्हाला सांगू. तेलाच्या डब्यामध्ये बॅटरी ठेवता येईल का? आमच्या शेतात लाईट नाही, तर प्रयोग करू शकता. लाईटचा प्रभाव हा जास्त पडतो 1000 वॅटचा. बॅटरीनं किती आपल्याला फायदा होतो ते आम्हाला अजून सांगता येत नाही, पण आपण प्रयोग करून पहा. जर पतंग आले आणि कंट्रोल झाले तर मग ठेवा कंटिन्यू. 1 महिन्याचा ऊस आहे, त्यात लवाळा जास्त आहे, कोणतं तणनाशक मारावं? ते सेम्प्रा म्हणून तणनाशक आहे, ऊसामध्ये आणि मक्यामध्ये तुम्ही लवाळ्यासाठी वापरू शकता, ते वापरा. तूर पिवळी आहे, तुरीच्या झाडाला उपटून पाहिलं तर बुडाजवळ झाड तुटल्यासारखे आहे आणि तुरीच्या झाडाच्या 2 भाग केले असता खोड पोखरलेलं आहे. तर खोड पोखरलंय म्हणजे मी पहिल्यापासून सांगतोय की खोडमाशी जी आहे ही सोयाबीनमध्ये जास्त येते, पण तुरीत आणि उडदामुगामध्ये सुद्धा असू शकते. त्यामुळं जर खोड पोखरलंय म्हणजे खोडमाशीचा प्रादुर्भाव आहे, त्याला मग रेजचा फवारा आपण जर दिला तर त्याला कंट्रोल करायला सोपं होईल. कापसावर फवारणी करताना वरच्या पानावर पडलं तर खालच्या पानावर आळी असेल तर काय करावे? सगळीकडे फवारा, दोन्ही बाजूनं कापसाला फवारा, तेव्हा त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. सोयाबीन 2 वेळेस कोळपणी करावी का? करू शकता. 15-20 दिवसाला पहिली, 30-35 दिवसाला दुसरी. शक्यतोवर कोळपणी फूल लागल्यानंतर पुढे करू नये. मुंगावर रोग नाही आहे पण फवारा करावा का? रोग नसेल तर काही फारशी गरज नाही, कीड नसेल तर गरज नाही. जर कीड रोग आर्थिक नुकसानीची पातळी जर ओलांडत असेल तर मग करा. मका 15 दिवसात झाला आहे पण लष्करी अळी पडली, कोणत्या औषध फवारू जेणेकरून पिकाला झटका बसणार नाही? पिकाला झटका न बसता लष्करी अळी कंट्रोल करायची. इमान घ्या 8 ते 10 ग्रॅम, सोबत नुआन म्हणजे DDVP डायक्लोरोव्हास हे 15 मिली घ्या. त्यानं गॅस ॲक्शननं लपून बसलेली अळीसुद्धा मरेल. इमान स्टमक पॉयझन आहे, ते खाल्ल्यानंतर मरेल. तर हे दोन्ही सगळ्यात चांगला उपाय तुम्हाला आहे. आणि जर नंतर परत आली तर मग तुम्ही झेनॉपसुद्धा घेऊ शकता. झेप 1261 हे औषध आज फवारले, अर्धा तासानंतर पाणी आलं, काही फरक पडेल का? यानंतर सोयाबीनला किती दिवस काम करेल? तर अर्ध्या तासानं पाऊस आला म्हणजे ते धुवून जाऊ शकतं. तर आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. कंट्रोल किती मिळालं, जर कंट्रोल कमी असेल तर मग आपल्याला तिथे परत औषध फवारावं लागू शकतं. 5 एकर रेताड जमिनीवर कापूस लागला आहे, वाढ खूप कमी आहे, ड्रेंचिंग करायची आहे. वाढ जिथं कमी आहे, ड्रेंचिंग करायचं असेल तर 2 लिटर रायझर, 1.5 ते 2 लिटर, 1.5 ते 2 किलो सल्फर WDG आणि 4 ते 5 किलो कॅल्शियम नायट्रेट एकरी प्रमाण यानुसार करा. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये कोणतं पीक पेरावे 20 जुलैनंतर सांगावे, ही कारण आमच्याकडे मुक्ताईनगर तालुक्यात बरीच गावात पेरणी योग्य पाऊस नाही. हो, मला चिंता आपल्या खानदेशाची आहे. आपल्या खानदेशामध्ये जळगाव जिल्हा झाला, धुळे झाला, नंदुरबार झालं, नाशिक झालं, इथे पावसाचं प्रमाण आत्तापर्यंत खूप कमी आहे आणि अजून पुढच्या 8-10 दिवसात 12-15 दिवसातही चांगला सार्वत्रिक पाऊस पडेल याची फारशी खात्री नाही. त्यामुळं अशा ठिकाणी तुम्हाला जर आता पेरणी करायची असेल, चांगला पाऊस पडल्यानंतर तुम्ही तुरीची पेरणी करू शकता. तूर जुलैच्या शेवटपर्यंतही पेरली, ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंतही पेरली. फक्त मग तिथं व्हाईट गोल्ड पॅटर्न न पेरता 2 तासातलं अंतर कमी करायचं. मध्यम जमीन, हलकी जमीन असेल तर 3च फूट करायचं, भारी जमीन असेल तर 4 फूट करा आणि दाट एकरी 4-5 किलो बियाणं पेरा. या पद्धतीनं आपण करू शकता. उडदाचे पानं करपून राहिले, तो रस्ट आहे, त्यासाठी तुम्हाला सांगितलं विसल म्हणजे ट्युबेकॉनाझोल सल्फर जे उत्पादन आहे ते, किंवा मग तुमचं सुखई म्हणजे हेक्झाकोनाझोल याचा फवारा द्या. कपाशीचे मोठे पानं तोडलं तर चालेल का? तुम्हाला एवढा वेळ असेल तर तोडा, मी शिफारस करत नाही. पानं तोडणं वगैरे हे मला माझ्या नियमात किंवा माझ्या शास्त्रात बसत नाही. सर 716 विवाह आहे, 30व्या दिवशी आता शेंडे खुडणी केली आहे, पाणी कमी आहे पण इतर वाणाच्या तुलनेत आपली वाढ कमी आहे. 2 रोपं एका जागी ठेवली, थोडा पावडरी मिल्ड्यू आहे. पावडरी मिल्ड्यू नाही आहे, उत्तम उत्पादनासाठी काय करावं? काही नाही. शेंडे खुडले तर वाण थोडंसं सुरुवातीला 30 ते 60 दिवसाच्या मध्ये थोडं पिवळं पडतं, थोडी वाढ कमी होते, पण नंतर ते सगळं कव्हर करते. त्याला चिंता करण्याची गरज नाही. जे आपलं नियमित प्रॅक्टिसेस आहेत ते करा. कपाशीवरती काळा मावा आहे, रियांश वापरा. ट्रायकोडर्मा एकोनोसोबत ड्रेंचिंग केली तर चालेल का? चालेल. कपाशीला परागीकरण कमी येते, मुळाद्वारे काय देता येईल? अर्धा किलो बोरॉन किंवा फवारणीमध्ये 20 ग्रॅम बोरॉन 20% प्रतिपंप, किंवा जमिनीतून द्यायचं असेल ड्रेंचिंगमध्ये तर बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट, अर्धा किलो बोरॉन आणि 5 किलो कॅल्शियम नायट्रेट प्रति एकर ड्रेंचिंगमधून देऊ शकता जर परागीकरण कमी होत असेल तर. तुरीच्या ओळीत
अंतर 7.5 फूट आहे, मध्ये 2 ओळी सोयाबीनच्या आहेत, तुरीच्या बाजूनं अंतर आहे. परंतु सध्या पाऊस असल्यामुळे सरीवर आंबा पाडून घेता आला नाही. पिकाला 32 दिवस झाले. वापसा झाल्यावर सरी काढता येईल का? काढता येईल, काही अडचण नाही. तुम्ही वापसा झाल्यावर सरी काढू शकता. लाईव्हचा टाईम प्लीज बदला. रात्री 8 नंतर घ्या. बरेच शेतकरी दूध उत्पादक आहे, रात्री 7 वाजता धारा काढत असतात, त्यामुळे ते लाईव्ह घेऊ शकत नाही. आता ह्या ज्या तुमच्या सूचना आहेत ह्या आपण अशा काही शेतकऱ्यांच्या आल्या संध्याकाळी 6 वाजता ठेवा. काही शेतकरी म्हणतात नाही 8 वाजता करा. काही शेतकरी म्हणतात सोमवारी नाही दुसऱ्या वारी ठेवा. काही त्यांच्या इथं बाजार असतो किंवा काय. तर याचा आपण सर्वे केला आहे. आपल्याला येणाऱ्या कॉलमध्ये 1000 शेतकऱ्यांना आपण विचारलं की लाईव्हची वेळ ही 7 वाजताची योग्य आहे, 6 वाजताची करावी की 8 वाजता करावी, परत सोमवारच योग्य आहे की वार बदलावा. तर त्या 1000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 774 शेतकऱ्यांनी वेळ ही योग्य सांगितली. 7 वाजताची वेळ योग्य आहे. तर त्यामुळं आपण ही वेळ बदललेली नाही. आणि तुम्ही तसंही नाही तुम्हाला तिथे 7 वाजता अटेंड करू शकले तर लाईव्ह ताबडतोब अपलोड होतं, ते नंतर पाहू शकता. प्रश्न विचारता तेव्हा नाही आले तर कमेंटमध्ये प्रश्न विचारून त्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. मी आपले बूस्टर व परिचय उत्पादन वापरतो, त्याचे सुंदर रिझल्टसुद्धा मिळते. परंतु वर्धा किंवा इतरत्र सुद्धा आपले उत्पादन विक्रेते कमी असल्यामुळं भाव जास्त घेतला जातो. आता ही थोडी समस्या आहे, ही आमच्याही लक्षात आलेली आहे. विक्रेते वाढवण्याचा आमचा प्रयत्नसुद्धा चालू आहे. पण मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, आम्ही जरी कमी किंमत ठेवतोय, कमी किमतीत विकायला सांगतोय, पण काही ठिकाणी काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. तर मी टेलिग्रामवर तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या विक्रेत्यांचे नंबर तिथे पाठवलेत. तुम्हाला जे जवळचं पडेल त्यांना फोन करा, त्याची किंमत विचारा, तिथं जाऊन जिथं स्वस्त पडते तिथून आपण घ्यावं. मी असंच एक सध्या करू शकतो आणि विक्रेते वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आमचा चालूच राहील. सोयाबीनमध्ये खोडकिडा होता, रेंज मारल्यावर सोयाबीन चाल करत आहे, तर ती कंट्रोल झाली असेल का? हो, नक्की झाली असेल. झेनॉप मारायला लागेल का? झेनॉप तुम्हाला वरती पानावरच्या जर आळ्या असतील आणि खोडातही आळी असेल तर मग झेनॉप मारा, किंवा खोडात जरी नसली पण पानावर जर आळ्या असतील तरी तुम्ही झेनॉप तिथं मारू शकता. सर तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे म्हणून मी माझ्या गावात लोकांना सांगितलं, तर काही 150 शहाणे सांगतात जाधव साहेब त्यांच्या कंपनीचा प्रचार करतात, या कारणाने सांगणं सोडून दिलं. तर त्यांच्या मागं लागू नका. जे 150 शहाणे त्यांना 150 शहाणाच राहू द्या. तुम्ही तुमचं व्यवस्थापन चांगलं करा. ऐकणाऱ्या शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. आता ह्या शेतकऱ्यांचा दोष नाही जे म्हणतात, तर त्यांना काही विक्रेते किंवा काही इतर कंपन्यांवाले त्यांचं डोकं भरतात की नाही, ते त्यांचेच उत्पादनं सांगतात. जे शेतकरी फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी सगळ्या उत्पादनांना पर्याय देतोय, माझंच उत्पादन सांगत नाही. पण जे ऐकत नाही, ज्यांचे दुसऱ्या लोकांनी डोके भरले, त्यांच्या नादी लागू नका. आणि जे ऐकणार आहेत त्यांना सांगा, त्यांनाही तुम्हाला 100% विश्वास आहे, तुम्ही पूर्ण करा. जे नवीन शेतकऱ्याला सांगतात त्यांना म्हणा की तू एकाच एकरात असं कर, बाकी सगळं तुझ्या मनानं कर. याचा खर्चाची नोंद ठेव, उत्पादनाची नोंद ठेव, आणि तुझ्या हिशोबानं करतो त्याचासुद्धा खर्च आणि उत्पादनाची नोंद ठेव. मग त्यांना ते लक्षात येईल. तुरीची सलग पेरणी केली आहे, अंतर सोडलं नाही तर शेंडे खुडायला चालेल का? सोयाबीनची वाढ थांबल्यानंतर मग शेंडे तुम्ही तुरीचे खुडू शकता. जमीन चुनखडी आहे, शेणखत नाही तर अधिक उत्पादनाचे झिंक फेरस की परिस्पर्श काय द्यावे व पिकानुसार कितीदा द्यावे? फक्त एक वेळ किंवा काम पडलं तर 2 वेळ झिंक आणि फेरसचा फवारा 20-20 ग्रॅमचा द्या. त्याच्या परिस्पर्शाची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. 1 किंवा 2 वेळ झिंकचा गरज पडली तर दुसऱ्या वेळेस, नाही तर एकदाच फवारा द्या. रायझरजीमध्ये कोणते कंटेंट आहे? रायझरजीमध्ये किंवा रायझर लिक्विडमध्ये ह्युमिक ॲसिड लिगरनाईट फॉर्ममधलं सगळ्यात बेस्ट फॉर्म जो आहे ह्युमिक ॲसिडचा, सगळ्यात चांगला सोर्स आहे, त्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड त्यात आहे. सोयाबीनला इसाबियान टॉनिक मारलं तर चालेल का? कमी वाढ असेल तर आपण इसाबियान मारायला हरकत नाही. मी जे टॉपअप सांगतो, जिथं फांद्या करायच्या आहेत, वाढ चांगली करायची आहे, तर टॉपअप किंवा इसाबियान दोन्हीपैकी कोणतंही उत्पादन वापरलं तरी चालतं. तुरीची वेरळणी व शेंडे खुडणी झाली आहे, सोयाबीन व तूर आहे, आता तुरीला खत द्यावं का? तुरीला परत दुसरा डोस द्यायची काही आवश्यकता मला वाटत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर तुरीला पहिले तुम्ही खत पेरलं असेल एकरी 1 बॅग तर बस झालं. अर्धी बॅग पेरली असेल तर नंतर जेव्हा शक्य झालं तेव्हा महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात कधी अर्धी बॅग परत एकदा पेरवा. जास्त खत द्यायचं नाही. ट्रायकोडर्माचं प्रतिपंप प्रमाण किती? ड्रेंचिंग करण्यासाठी 2 किलो जर वापरायचा एकरी तर 200 ग्रॅम घ्या. 1 किलो वापरायचा असेल तर 100 ग्रॅम घ्या. ट्रायकोडर्मा मातीत मिसळून फेकू शकतो का? बिलकुल फेकू शकता. ओलसर माती घ्या, त्यात ट्रायकोडर्मा एकरी 2 किलो मिसळून फेका, किंवा शेणखतात जर फेकलं तर अजून जास्त चांगलं. सोयाबीन व PSB ड्रेंचिंग करावी का? ड्रेंचिंग नका करू.
PSB किंवा KMB जे आहे हे शेणखतात मिक्स करा किंवा ओलसर मातीत मिक्स करा आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे फेकून द्या शेतात ओलसर जमीन असताना किंवा जमिनीत ओलावा असताना. ट्रायकोडर्मासोबत ह्युमिक ॲसिड वापरू शकता का? वापरू शकता. ट्रायकोडर्मा अधिक रायझर अधिक सल्फर मिक्स करून ड्रेंचिंग करू का? नाही, सल्फर त्यात टाकायचं नाही. ट्रायकोडर्मासोबत सल्फर जमत नाही, रायझर एकदा जमू शकतं. व्हाईट गोल्ड ट्रस्ट पद्धतीनं 716 तूर लावली आहे. नेहमी टोपे लागल्यामुळं तणनाशक वापरू शकत नाही तर काय उपाय करावा? तर टोपे लावल्यामुळं तर तुम्ही 10 दिवस झाले नंतर लागवड केलेली टोपेची तर 10 दिवसानंतर तणनाशक वापरू शकता. सोयाबीनला रेहाची प्रक्रिया केली, 18व्या दिवशी रेस फवारणी केली आहे. तर आता खोडकिडा काही प्रमाणात दिसतोय, काय करावं? नंतर मग तुम्ही रेस झाले झेनॉपचा फवारा देऊ शकता किंवा कोराजेनचा फवारा देऊ शकता. आपण जर 20-20-0-13 हे खत टाकले तर आपल्याला पुन्हा सल्फर टाकण्याची गरज आहे का? नाही. 20-20-0-13 मध्ये 13% सल्फर आहे, परत टाकण्याची गरज नाही. कापसाला आपण जे ठिबक सिंचनाद्वारे खतं सोडायला सांगितले ते किती लिटर पाण्यात मिक्स करून सोडायचे? 200 लिटर पाण्यात 10 किलो म्हणजे 20 लिटर पाण्यात 1 किलो खत या प्रमाणात मिक्स करून ड्रीपमधून तुम्हाला सोडायचं आहे. तुरीमध्ये नाममात्र सोयाबीनच्या 2 ओळी तुरीपासून 2.5 फुटावर आहेत. या 2.5 फुटामध्ये सोयाबीनला फुलं आल्यानंतर सुद्धा डवरणी करायची आहे. तुरीला जास्त महत्त्व द्यायचे आहे तर चालेल का? बिलकुल चालते. तुरीला जर जास्त महत्त्व द्यायचं तर तुम्ही सोयाबीनमध्ये डवरणी करू शकता फुल लागल्यानंतर. तूर बेडवर लावली असून पाणी जास्त झालं आहे तर काय करावं? जर बेडवरही लावली आणि तरी पाणी जास्त झालं तर मग तुम्ही तिथं सल्फरचं ड्रेंचिंग करा, सोबत रायझर वापरा. ट्रायकोडर्मा झाडाच्या बुडाजवळ टाकायचे किंवा बेडवर कसे द्यायचे याची माहिती द्या. झाडाच्या बुडाजवळ टाकलं तर उत्तम, नाही तर मग तुम्ही बेडवर जरी टाकलं, जमीन ओलावा जर असेल बेडमध्ये तरी तो ट्रायकोडर्मा खाली जाणार. झेनॉप आणि अवांट मिळाले नाही, कोराजेन फवारलं तर चालेल का? बिलकुल चालतं, काही अडचण नाही. तुमच्या पद्धतीनं मी तूर लागवड ठिबक सिंचनावर केली आहे. ठिबक वाटे कोणती खतं द्यावी? तुरीला किती दिवस द्यावी? ठिबकद्वारे खतं द्यायची तुरीला गरज नाही फारशी, पण जर तुम्हाला द्यायचं असेल तर वाढीच्या अवस्थेत 19-19 द्या. फुल सुरू व्हायच्या आधी 12-61 किंवा 0-52-34 द्या. त्यानंतर फुलं लागले, शेंगात कन्व्हर्शन सुरू झालं तर 13-0-45 द्या. शेंगा भरपूर लागल्या तर बिग पी द्या. या पद्धतीनं देऊ शकता. सोयाबीनमध्ये काही झाडे वरून सुकल्यासारखी दिसतात आणि उपटलं तेव्हा मुळाला पांढरी बुरशी आहे. सोयाबीन आणि मुगावर झेनॉपचा फवारा घेऊ का? हो, झेनॉपचा फवारा तुम्ही घेऊ शकता सोयाबीन आणि मुगावर सुद्धा. आणि जी बुरशी आहे पांढरी बुरशी त्यासाठी ट्रायकोडर्माचं एक तर ड्रेंचिंग किंवा ब्रॉडकास्टिंग शेणखतात किंवा मातीत मिसळून आपण करू शकता. माझी जमीन चिबाड आहे, 3 एकरमधून 1 एकर पाणी साचते, त्यात तूर जळते, सोयाबीन पिवळ होतं तर माहिती सांगा. तर तुरीची लागवड तुम्ही आपल्या याच्यावर करा, बेडवर करा. सोयाबीनची लागवडसुद्धा बेडवर करा. BVF पद्धतीचा अवलंब करा. अशा पद्धतीनं आपण करू शकता. तर मंडळी हे प्रश्न झाले. परत पुन्हा आपण भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये. आणि सर्वांना विनंती की जेव्हा लाईव्हमध्ये आपण माहिती देतो आता, कारण बघा जवळपास 1,500 प्रश्न आहेत, त्याचे 95% प्रश्नाचे उत्तर दिलेच. आता मी तुम्हाला आज जी माहिती सांगितली ते सुद्धा कालच्या लाईव्हमध्ये उत्तरं दिलेलेच आहेत. त्यामुळं आधी सगळं पाहा नाही आणि नंतर जर आपल्याला अडचण असली तर मग प्रश्न विचारा किंवा आपण कमेंट बॉक्समध्ये जरी विचारलं तरी चालेल. धन्यवाद.